हा मार्ग जो आहे अत्यंत सुखरूप मार्ग आहे। थोडस या कुटुंबाबद्दल जर सांगायचं जर झालं, माझ्या लहानपणी माझ्या मते मी 2 वर्षाचा 3 वर्षाचा असेल तेव्हापासून हे बंदर आली म्हणा या संपूर्ण गाव म्हणा, माझ्या वडिलांना कधी नावाने हाक मारली नाही। सगळ्या गावाची सर्व सज्जनांकडून काय हाक यायची? मामू हाक यायची, बरं का? मामू म्हणजे प्रसिद्ध। आणि माझ्या वडिलांचं संपूर्ण आयुष्य या भगत कुटुंबामध्ये, भगत कुटुंबातील वरिष्ठ जयराम दादा, देऊ दादा, बालाजी दादा माझ्याकरता नात्याने बर का, आणि भगीरथ दादा, हे महान विभूती होऊन गेल्या। महान, सामान्य नाही। नाहीतर या व्यासपीठावरती आम्हाला बसायला संधी कदापि मिळाली नसती। आई वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवीती। मला या घरामध्ये नेहमी भजन व्हायचं, भजन। आणि त्या भजनाला मला इकडे म्हणजे कडेवर घेऊन यायचे या घरामध्ये, या जुन्या घरामध्ये बर का। आता त्या घरामध्ये कोण राहत नाही राहत मला काही माहिती नाहीये। त्या घरामध्ये गावकीचं भजन व्हायचं। संपूर्ण हे भगत कुटुंब, संपूर्ण भगत कुटुंब, पाटील कुटुंब, म्हात्रे कुटुंब आणि केणे कुटुंब, भोईर कुटुंब, सर्व गावाची मंडळी इथं भजनाला यायची। आणि मुंबईला असो कुठेही भजन असो तर ही सगळी भजन मंडळी तिथपर्यंत जायची, मला पण ते घेऊन जायचे। संस्कार लागताय, संस्कार आई वडिलांच्या मुलांवरती। मुलं तशी घडत नाहीत। ही जी मुलं, यांच्या पोटी आलेली जी मुलं आहेत, आता जयराम दादा सर्वात मोठे, त्यांच्या पोटी आलेल्या सुकन्या लताताई या सुद्धा नामधारक आहेत। त्याच्यानंतर बालाजी दादांकडनं आलेले, त्यांच्या पोटी आलेले सुपुत्र हरिभक्त परायण अनिल महाराज, सामान्य नाहीये। दिसायला सामान्य पण असायला असामान्य। मग हे केव्हा कळेल तर तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तेव्हा त्यांचा महिमान कळो येईल। त्याच नंतर भागीरथ दादांच्याकडनं त्यांची सुकन्या सावित्रा आणि सुपुत्र, काय ते मोठे दादा गेले त्यांचं नाव काय? चंद्रकांत महाराज। शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, देह देवाचे कारणी आणि मुखी अमृताची वाणी। पुढच्या 3ऱ्या चरणाला भयंकर महत्व दिलेलं आहे। सर्वांग निर्मळ, काय? सर्वांग निर्मळ आणि चित्त जैसे गंगा जळ। ज्याने तुळशी माळ घातलेली आहे ना त्याची महती सांगितलेली आहे। सर्वांग निर्मळ म्हणजे त्याच्या 3.5 कोटी रोमांमध्ये कुठेही मल विक्षेप आवरण येत नाही। म्हणून सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगा जळ। आणि त्याच्यामुळे परिणाम काय होतो? एकाच्या कैवारे उगती बहुतांचे गोडे। आपल्या गावामध्ये महान विभूती होऊन गेल्या, महान। ते उगीच अशी संत मंडळी घडत नाहीये। त्यांनी रात्रीचा दिवा दिवसाची रात्र केलेली आहे, हाडाची काढ आणि रक्ताचं पाणी केलेलं आहे। आणि आजही ते कार्य घडत आहे। राम
त्यांच्या सुपत्नी सुद्धा वारकरी होत्या. दुसरे काळू मेस्त्री म्हात्रेआळीतले, ज्यांचे मुलगी आणि जावई गौतम बाबा आणि पशाई. तिसरे इथेच राहणारे शेजारी नामदेव पाटील महाराज, त्यांच्या सुद्धा आणि ते वारकरी होते. त्याच्यानंतर नामदेव महाराजांच्या सूनबाई सुद्धा विष्णुदादांच्या पत्नी भार्या, त्या सुद्धा वारकरी होत्या. एवढं परिवर्तन आहे. त्याच्यानंतर त्रिंबक बाबा, त्यांचं संपूर्ण कुटुंब ते सुद्धा, सुना म्हणा, त्यांची मुलं म्हणा, वारकरी. एवढं परिवर्तन आहे. त्याच्यानंतर हरिश्चंद्र बाबा आपले नामधारक होऊन गेले. विनायक बाबा नामधारक होऊन गेले. अर्जुन बाबा नामधारक होऊन गेले. आमचे वडील नामधारक होऊन गेले. शंकर बाबा, त्यांचं पण परिवर्तन भरपूर आहे बरं का. मुलं मुली वगैरे सगळ्या, जावई वगैरे. शंकर बाबा गणपत बाबांचे वडील. असं या दिव्या गावामध्ये क्रांती केलेली आहे संतांनी. नाचू कीर्तनाचे रंगी आणि ज्ञान दीप लावू जगी. आपण या दिव्या गावामध्ये येऊन जर ज्ञानाचा दिवा जर लावला नाही तर जन्म आला ह्याला आणि पाणी वाहून वाहून मेला. सेवेला सुरुवात करण्याआधी मज पामर आहे काय थोरपण आणि पायीची वाहन पायी बरी. मला जय हरींकडे कडनं निरोप आला की गणूदादांच्या 13व्याला तुम्हाला सेवा करायची आहे. मी म्हटलं ठीक आहे. नोकराचं काम काय असतं? मालकाने आज्ञा करायची आणि नोकराने ते प्रामाणिकपणे निमूटपणे त्या आज्ञेचं स्वीकार करून किंवा पालन करायचंय. या युक्तीप्रमाणे सेवेके सांगितले करावे काम, तेथे हुतुतूपणा कामा न ये. आणि म्हणून तुम्हा सर्व संत सज्जनांच्या चरणावर नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात करीत आहे. मस्तक हे पाया, मस्तक हे पाया, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. धन्य आजी दिन, धन्य आजी दिन, झाले संतांचे दर्शन, झाले संतांचे दर्शन. झाली पापा तापा तुटी, झाली पापा तापा तुटी. दैन गेले उठा उठी, दैन गेले उठा उठी. संतांच्या चरण दर्शनाने जीवाच्या जन्मोजन्मीच्या पापाची काय होते? राख रांगोळी होते. म्हणून आजचा दिवस माझ्या करता धन्य मी समजतो. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय ससंवेद्या आत्मरूप. तू केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण. हे जीवंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मज हृदयी सद्गुरु. जेने तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष त्यागरू विवेकावरी. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जयाच्या संगतीने विराग झाला, जयाच्या संगतीने विराग झाला. मनोदरीचा जड भास गेला, मनोदरीचा जड भास गेला. साक्षात परमात्मा मज
भेटविला साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसा मी गुरु पादुकेला विसरू कसा मी श्रीपाद पादुकेला विसरू कसा मी रामदास पादुकेला विसरू कसा मी नारायण पादुकेला विसरू कसा मी रोहिदास पादुकेला विसरू कसा मी नाना पादुकेला साक्षात परमात्मा मज भेटविला साक्षात परमात्मा मज भेटविला वचन ऐका कमळापती वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी आपण असावे जवळी लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला कर टाळी बोला मुकी नाम कर टाळी बोला मुकी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही हा सुख सोहळा स्वर्गी नाही विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झाले चिरा पडे प्रत्येक मनुष्य प्राण्याला सुवर्ण संधी दिलेली आहे भगवंताने आणि संतांनी सुद्धा बर का या शरीरामध्ये या शरीराच्या पाठीमाग जी येरझार लागलेली आहे 1,99,999 ही येरझार कुंठित करण्याकरताच हा देह मिळालेला आहे काहीतरी कायचं कुछ भी खाऊन पिऊन एक दिवस तांगड्यावरून जाण्याकरता दिलेला नाहीये तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे ही जी 84 लक्ष योनीची येरझार जी लागलेली आहे ती याच देहाच्या माध्यमातून ही येरझार कुंठित करण्याचं सामर्थ्य याच देहामध्ये आहे तरी सुद्धा मनुष्य प्राण्याच्या ही गोष्ट लक्षात येत नाही साधू संतो वेळोवेळी त्यांच्या लक्षात आणण्याचा प्रयत्न करत असतात का तर बुडती हे जन न देखवे डोळा आणि येत असे कळवळा म्हणून या आणि म्हणून प्रत्येक माणसाने विचार केला पाहिजे हे घरानं सुद्धा भाग्यवंत आहे आणि म्हणून हा कार्यक्रम इथं घडतो आहे भाग्यवंता घरी भजन कीर्तन भाग्यवंता घरी भजन कीर्तन त्याची वाट पाहे रघुनंदन जगाच्या बाजारी सर्व काही मिळे परी दुर्लभ संत जन जगाच्या
जगाच्या बाजारी सर्व काही मिळे. आणि या भारत देशामध्ये तुम्ही नरदेहाला आलात, तुम्ही फार भाग्यवंत आहात. कारण नरदेहाला येऊनच ही येरदार कुंठित करण्याचं सामर्थ्य तुमच्याशिवाय अन्य कुठल्याही देहामध्ये नाही. पशु काय पाप पुण्य जाणती. पशुच्या ठिकाणी पापाकडे पुण्याकडे जाण्याचा विचार नाही, पण मनुष्य प्राण्याला मात्र त्याच्या ठिकाणी हा विचार सदैव असतो, निरंतर असतो. काय केल्याने पाप घडतं आणि काय केल्याने पुण्य घडतं. आणि म्हणून तुला संधी दिलेली आहे देवाने, भारत खंडी नरदेह प्राप्ती. ही तर परम भाग्याची संपत्ती. अरे बाप रे, एवढं वैभव तुम्हाला दिलेलं आहे. याच्या सारखं वैभव जगामध्ये दुसरं कोणतं असेल. खरं वैभव हेच आहे. हे जे घरदार म्हणा, बंगला म्हणा, गाड्या म्हणा, हे वैभव नाहीये. हे खरं वैभव नाहीये. ऐक मानवा भाई, ऐक मानवा भाई, तू राम नाम घेई. नरासारखा नर देहा पुन्हा मिळायचा नाही. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावून नशिबाला तू रडशील धाई धाई. या संसाराच्या पायी आयुष्य संपले, हातपाय थकले, मुखी राम नाम नाही. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. तू म्हणशील घरदार, हे इथंच राहील सार. इथंच राहील सार. या घरामध्ये कोण कोण येऊन गेले. आजा गेला, पंजा गेला, बाप मसनात गेला. आणि देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. हे घर जागेवरच आहे. म्हणून घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. तू म्हणशील पैसा अडका, हा इथंच राहील सडका. मेऱ्यावरती तुझ्या बरोबर मातीचा एक मडका. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. तू म्हणशील बायका पोर, तू म्हणशील बायका पोर, हे तुझ्या मागचे चोर. मेल्यावरती तुझ्या डोक्यावर पोडतील खापर. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. तुकड्या म्हणे घोडे हत्ती, तुकड्या म्हणे घोडे हत्ती, यांची क्षणात होईल माती. रावण मेला, लंका जळाली, तैसीच होईल गती. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. आणि तुझं काहीच नाही. तू खाली हाताने आलेला आहे, तू खाली हाताने जाणार आहे. म्हणून मरणाआधी सावध व्हावे आणि हित आपुले साधून घ्यावे. जन्म घालवू नये वाया, मानवाची उत्तम काया. उत्तम शब्द वापरलाय मनुष्य देहाला. मानवाची उत्तम काया, नामा म्हणे मनुष्य जन्म. आणि सर्व जन्मांमध्ये उत्तम असा नरदेव प्रत्येकाला मिळालेला आहे. आमचे श्रीपाद स्वामी सांगायचे, चांगला विचार केला तर समजून घेणं अवघड नाही, आणि चांगला विचार केला तर समजून देणंही अवघड नाही. आणि म्हणून तुला खरं वैभव कोणतं दिलेलं आहे. जन्माला येताना तुला हे वैभव दिलेलं आहे. दिले कशा करता दिलेलं आहे तर त्याचं कारण सांगताय. दिले इंद्रिय, हात पाय कान, डोळा मुख बोलाया वचन, त्याने तू जोडसी नारायण. नारायणाला जोडण्याचं सामर्थ्य याच देहामध्ये. इंद्रिय कशा करता, हात कशासाठी दिलेले आहे. टाळी वाजवण्याकरता, डोळे भगवंताचं रूप पाहण्याकरता, कान भगवंताचे गुण ऐकण्याकरता. ते कधी कळायचं. दिले इंद्रिय, हात पाय कान, डोळा मुख बोलाया वचन,
तेने तू जोडती नारायण नाचे जीव पण भवरोग दिले इंद्रिय हात पाय कान या देहाच्या माध्यमातून ती येरदार जी लागलेली आहे लटिका व्यवहार सर्व हा संसार आणि वाया येरझार हरी विण हरीची प्राप्ती न करून घेतल्यामुळे पुन्हा 84ला लटकणार म्हणून जीवाने चांगला विचार करायचा क्षणोक्षणी हाची करावा विचार आणि तरावा या पार भावसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान चांगले विचार कोणाकडून तुम्हाला मिळतील संतांऐवजी चांगले विचार या जगामध्ये दुसरा कोणीच देऊ शकत नाही त्याच्याकरता तुम्हाला काय करावं लागेल त्यांची संगत धरावी लागेल संत समागमी धरावी आवडी मग करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे अरे नका डोळे धुरे भरोनी राहो बाबा जरा थोडासा चांगला विचार केला आम्ही तरलो यात नवल नाही इतर कसे करतील याच्या करता संतांचा अवतार कार्य आहे तुम्ही संत माय बाप कायमया पतित कीर्ती वाणू अवतार तुम्हा धराया कारण आणि उद्धाराया जन जड जीवांचा उद्धार करण्याकरता साधू संत अवताराला येत आहेत आपल्या आधी काही संत त्यांनी ऐकलं त्यांनी त्यांचं कल्याण करून गेले आणि आता आपल्याला आपलं कल्याण करून घ्यायचं आहे तू तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे तू स्वतः जर तरला तर तुझ्या संपूर्ण कुटुंबाला तारण्याची शक्ती तुझ्याकडे सामर्थ्य तुझ्याकडे येईल आणि तू जर स्वतः बुडाला तर सर्व कुळगोत्राला बुडण्याचं अवदसा तुझ्या ठिकाणी तयार होईल बरोबर आहे ना तरले तरतील हा भरोसा नाम धारकाचा ठसा नहीं तो आप डूबे तो डूबे यजमान को लेके साथ में डूबे तुमचा नरदेह तुम्हाला कशा करता मिळालेला आहे याचं महत्व साधू संत तुम्हाला सांगताय मग त्यांचं कधी ऐकणार तुम्ही कारण कोण दिन येईल कैसा नाही देहाचा भरोसा आता बघा आमचे हे गणू भाऊ माझे मावस भाऊ आहेत बोलता गेले त्यानं भंगुर आता मी घरी पोहोचेन याची गॅरंटी आहे का मी प्रवचनावर आता मी बसलेलो आहे पूर्ण प्रवचन माझ्याकडनं होईल याची गॅरंटी आहे का आता 2-3 वर्षापूर्वी एक घटना घडली कीर्तनकार महाराज कीर्तन करत असताना गेले कीर्तन करत असताना एक तर कीर्तन करत असताना ते हरिरूपच झाले होते काय राम रंगी रंगले मन राम रंगी रंगले त्यांची संपूर्ण काया जी आहे ती हरिरूप झाली होती आणि हरिरूपच होऊन गेली काय याच्यासाठी केला होता अट्टास आणि शेवटचा घोडा बघा म्हणजे नामस्मरणाने ते गेले म्हणजे जसा पुरावा दिलाय त्या पुराव्यानुसारच त्यांना शेवटची बघा कसा आले त्यांना मृत्यू नाही म्हणता येणार त्यांनी अवतार कार्य कसं संपवलं याच्यासाठी केला होता तास शेवटचा दिवस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा आणि कुंटलिया धावा कृष्णेची या आणि म्हणून येण्याची शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरा पडे या शरीराच्या माध्यमातून आपल्याला लागलेली जी पाठीमागे येरझार आहे ती खुंटीत करण्याकरता हे शरीर इतकं उत्तम दिलेलं आहे शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोषले शरीरे साध्य होय केले शरीरे साधेल परब्रह्माला जोडण्याचं सामर्थ्य
या शरीराच्या माध्यमातून प्रत्येकाला संधी दिलेली आहे. दौडू नका बर का. चांगला विचार करा, कारण पुन्हा तुम्हाला कोण सांगायला येणार आहे. हाची उपदेश नका करू आता तरी पुढे. हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा. हित ते करावे देवाचे चिंतन. करून या मन शुद्ध भावे. तुका म्हणे हित होय तो व्यापार. करा काय फार शिकवावे. काय हित कशामध्ये आहे. भगवंताच्या नामस्मरणामध्ये आहे. अरे बाबा, तुझा संपूर्ण जो देह आहे ना, तो भजनशील आहे. फक्त ते भजन जाणण्याकरता देख मनुष्य जात सकळ. सभोवताच भजनशील. त्याच्या रोमा रोमामध्ये भजन चालू आहे. आणि तेच जाणण्याकरता हा अनमोल देह मिळालेला आहे. देख मनुष्य जात सकळ. सभोवताच भजनशील. झाले असे केवळ माझे ठाई. परी ज्ञाने विने नाशिले. बुद्धी भेदासी आले. म्हणजे कल्पू नये ते कल्पिले अनेकत्व. काय संतांची संगत न केल्यामुळे जो ठेवा भगवंताने जो दिला होता, तो ठेव्यापासून हा अलिप्त राहिला आणि स्वतःच अनहित करून घेतलं. आणि ते जर हित करून घ्यायचं असेल तर संता विन प्राप्ती नाही. ऐसे वेद देती ग्वाही. देव तुम्हाला सोडून नाही आणि तुम्ही देवाला सोडून नाहीये. माझ्या पदरचे शब्द नाही आहेत. चाले हे शरीर कुणाची सत्य. कोण बोलवितो हरिबिन. देखवी ऐकवी एक नारायण. तयाचे भजन चुकून नका. कोणाला उपदेश केलाय. जनावराला केलेला आहे का मनुष्य प्राण्याला. तयाचे भजन चुकू नका. तू ओरिजिनल भजना सोबतच आलेला आहे. भजना सोबत आलेला आहे. आणि ते भजन जाणून घेण्याकरता ब्रह्मनिष्ठ श्रोत्रिय आणि दयाळू महात्मा आला पाहिजे. त्यांच्या शब्द कृपेने, त्यांच्या नेत्र कृपेने आणि त्यांच्या स्पर्श कृपेने जीवाचा तात्काळ उद्धार होतो. मुखी नाम हाती मोक्ष. आयची साक्ष बहुतांची. माझी एकट्याची साक्ष नाहीये. बहुतांची म्हणजे अनेकांची आकडेवारी दिलेली नाहीये. आणि म्हणून हे जीवा, तू चांगला विचार कर. तुझी आता सुद्धा ही भाग्यदशा उजळल्याशिवाय राहणार नाही. चांगला विचार काय करायचंय तर आपल्या भाग्यामध्ये गुरु बिन कोण बतावे. बाट बडा बिकट हे यमघाट. मरताना सहस्र विंचू चावल्याच्या वेदना होत आहेत. या वेदनेपासून जर बचाव करायचा असेल तर तू स्वतःच देवाला वचन दिलेलं आहे. तो वचन पूर्ण जोपर्यंत तू करत नाही तोपर्यंत तुझी येरजार कुंठित करू कोणी करू शकत नाही. अरे देव सुद्धा कुंठित करू शकत नाही. तुमची येरजार, या जीवाची येरजार कोण कुंठित करू शकतात तर देवच सांगतात. संत माझे गुरु, मी तयाचा चेला आणि त्यांनीच माझ्या नामाचा विस्तार केला. एरवी कोण पुसत होते मला किंवा तुका म्हणे किल्ल्या. आणि त्या या दिल्या संता हाती. तू ज्या वेळेला आईच्या गर्भाशयामध्ये वाढत होतात, पूर्ण आकाराला आलेला असतो हा जीवात्मा, त्या वेळेला आईच्या गर्भाशयामध्ये काय राजाचा राजमहाल असतो का? नाहीये. त्या गर्भाशयामध्ये काय दुःख यातना तो भोगत असतो आणि मग देवाला तो आराधना करतो. काय यातना भोगत असतो तो? विष्टाले पूत होईकडे.
ही आपली संडास आहे ना, सकाळी प्रातःकाळीला आपण जातो, ही संडास सगळ्या बाजूने माखलेला असतो. तो विष्टाले पू, हे पू आहे ना, तो सुद्धा त्या पुआने सुद्धा भरबाटलेला असतो. विष्टाले पू चोईकडे, नाकी तोंडी कृमी किडे. तोंडावरती आणि नाकामध्ये किडे वळवळ करत असतात. नाकी तोंडी कृमी किडे, गर्व वासाचे दुःख गाडे, कोणापुढे सांगावे. ही नरक यातना कुठं भोगत असतो? आईच्या गर्भाशयामध्ये. आणि त्या वेळेला भगवंताची आराधना करतो. काय आराधना करतो? की देवा, उघडे परब्रह्म, सद्गुरूची मूर्ती, आणि पूर्वी ती आर्त शिष्याची या. देवाला हाक मारतो, कारण तो ओरिजिनल कोण भक्त आहे बरे का, त्या स्थितीमध्ये तो भक्त आहे. देवाला हाक मारतो की एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरितांचे जाळे उगावनी, आठवी न पाय हा माझा नवस, शरण रात्रंदिवस पांडुरंगा. मी तुझा रात्रंदिवस भजन करीन, तुम्ही कृपा करून मला बाहेर काढा. प्रत्येक जीवाने देवाला वचन दिलेलं आहे, आणि ती वचन पूर्ती करण्याकरता हा नरदेह मिळालेला आहे. देव येतो, आईला मात्र हाक जात नाही, आणि वडिलांना पण हाक जात नाही. आईच्या गर्भाशयामध्ये वाढत असतो, पण ही सूक्ष्म हाक आहे ना, आईला जात नाही. मग ओरिजिनल आई कोण आहे? वाट पाये उभा बेटीची आवडी, वाट पाये उभा बेटीची आवडी, कृपाळू तातडी होता वेळ, कृपाळू तातडी होता वेळ, वाट पाये उभा बेटीची आवडी. अरे देव वाट बघून राहिलाय तुमची, कधी त्याला भेटायला जायचा. ही सुवर्ण संधी मिळालेली आहे बाबा, मनुष्य देह मिळालेला आहे. आणि मग देवच येतोय. काय येतो? तर देव म्हणतो हे माझंच बाळ आहे. आईच्या जरी गर्भाशयामध्ये वाढत असला तरी याचा निर्माता कोण आहे? मीच आहे, माझंच बाळ आहे. मम वंशे जीव लोके, जीव भूत्वा सनातना, मन शस्त्रानी इंद्रियानी प्रकृती स्थानी, करिष्यती. देवाला दया येते. आई जशी रडायला, माफ करा, मूल बाळ जसं रडायला लागल्यानंतर आई एक मैलावर गेलेली असो या 2 मैलावर गेलेली असो, पण तिला समजतं. कसं समजतं? तर आईच्या खुणा आणि लेकराच्या खुणा आईलाच माहित आहे. तिला पाना सुटतो, तिच्या स्तनामधून एवढा तो पाण्याचा पाझर सुटतो. ती स्तनावर हात ठेवून ठेवून तो बंद करण्याचा प्रयत्न करते, पण ते बंद होत नाही. मग सगळं काम ती उरकत बसत नाही, जशी तिथे आहे त्याप्रमाणे येऊन बाळाला जवळ घेते आणि स्तनाला लावते. या खुणा लेकराच्या आहेत, मग आपली खुण ओरिजिनल देवाच्या खुणा आहेत. त्या मग देवाला खुणा कळणार नाहीत का? मम वंशे जीव लोके, जीव भूत्वा सनातना, मन शस्त्रानी इंद्रियानी प्रकृती स्थानी, करिष्यती. ताबडतोब त्या हाकेला धावून येतो. बाबा माझा धावा का केलास तू? तर म्हणे मला या गर्भीच्या दुःख यातना, नरक यातना सहन होत नाही, कृपा करून तुम्ही मला बाहेर काढा. ठीक आहे, तुला मी बाहेर काढेल, मग माझ्यासाठी तू काय करशील? तर म्हणे मी तुमचं अखंड भजन करेन. देवाला फार आनंद होतो. अखंड भजन झालं पाहिजे. सकाळी संध्याकाळी मनाला वाटेल तेव्हा असं नाही चालत. इथे अखंड भजन श्वासागणित झालं पाहिजे. श्वासाने करले भजन गड्यानो, श्वासाने करले भजन, नाहीतरी वाया जाईल जन्म जन्म, वाया जाईल जन्म जन्म. श्वासाने करले भजन गड्यानो, श्वासाने करले भजन. जो मुकला श्वासाला, जो मुकला श्वासाला, तो
तो जागो नरकाला. म्हणून पुन्हा नरकाला आपल्याला जायचं नसेल तर देवाला वचन दिलेलं आहे ते पूर्ण करा. मग देवाला वचन देतो मी तुझं अखंड भजन करीन. देवाला फार आनंद होतो की सगळी विश्वव्यापक शक्ती जी आहे ती शक्ती त्याच्या टाळूद्वारे प्रेरित करते भगवंत आणि त्याच्या रोमारोमामध्ये भजनाला सुरुवात होते. त्याला माऊलींचा पुरावा आहे. अवेक निराकार नाही त्या आकार आणि जेथुनी चराचर हरीशी भजे भजन चालू ते फक्त माहितीने ती माहिती करण्याकरता संतांच्या चरणावरती जोपर्यंत म्हणजे नम्र होत नाही तोपर्यंत सुटका नाही. आणि मग अखंड भजनामध्ये देव वरद असतो. आईच्या गर्भाशयामध्येच देतो बरं का. आणि देव निघून जातो. कालगती अनुकूल झाल्याच्या नंतर हा बाहेर येतो. भजनासहितच बाहेर येतो. भजनासहित बाहेर येतो. ओरिजिनल भक्त आहे. मुक्त होता परी बळे झाल्याबद्ध आणि घेऊन या छंद माझे माझे ओरिजिनल भक्त आहे प्रत्येक जीवात्मा. बाहेर आल्याच्या नंतर सुईनबाईचं महत्व काल सांगितलं महाराजांनी की सुईनबाई काय करते त्याचा पद्मनाभ छेदन करते म्हणजे त्याचा भजनच काय करते तोडून टाकते. आणि भोजन तोडून झाल्याच्या तुटल्यानंतर मग भगवंत त्या जीवात्म्याला विचारतो माझ्या भजनाचं काय झालं भजनाचं काय झालं. तू मला वचन दिलेलं आहे मी तुझं अखंड भजन करीन. तर म्हणे तुला कधी वचन दिलं. बघा बाहेर आल्याच्या नंतर ज्या वेळेला कठीण प्रसंगामध्ये होता संकटामध्ये होता त्यावेळेला देवाला काय सांगितलं ते सुटण्याकरता मी तुझं अखंड भजन करीन. काय दिले गर्भात वचन देवा करीन भजन नाही पाळिले वचन झाला देवाची बेमान. मग आता नरदेह मिळालेला आहे. आपल्या वयाची गणना आपणच करायची. मग हा विचार कधी करायचा त्या भगवंताला दिलेल्या वचनाला जागृत कधी व्हायचं. जरा सावध व्हा. आमचे कबीर महाराज सावध करताय. अब तुम कब सुमरोगे राम अब तुम कब सुमरोगे राम. हा देवाची बेमानगिरी करायला मागे पुढे विचार करत नाही. हा जीवात्मा हा मनुष्य प्राणी माणसाची इमानदारीने वागेल का असं संतांचं मत आहे. अब तुम कब सुमरोगे राम अब तुम कब सुमरोगे राम. जीवड़ा दो दिन का यजमान अब तुम कब सुनोगे राम अब तुम कब सुनोगे राम. गर्भपनों में हाथ जुड़ाया गर्भपनों में हाथ जुड़ाया निकल गया बेईमान. अब तुम कब सुमरोगे राम अब तुम कब सुमरोगे राम. बालपनों में खेल गमाया खेळण्यात घालवलं. बालपनों में खेल गमाया तरुणपन में काम अब तुम कब सुमरोगे राम अब तुम कब सुमरोगे राम. बूढ़ापन में कापन लागा बूढ़ापन में कापन लागा निकल गया अवसान. अब तुम कब सुमरोगे राम अब तुम कब सुमरोगे राम. कहत कबीरा सुन भाई साधू कोणाचे
गेले, कोणाचे 20 गेले, कोणाचे 50 गेले, कोणाचे 60 गेले, 80 गेले, 100 गेले, काही आले तसेच गेले. कल करे सो आज, चांगला विचार कर, अच्छा विचार करो. कल करे सो आज करे सो इसी वक्त. अरे निकल जाएगा वक्त तो करोगे कब. कहत कबीरा सुन भाई साधू, कहत कबीरा सुन भाई साधू, यही घोड़ा मैदान अब तुम कब सुनोगे राम, अब तुम कब सुनोगे राम. दया प्राणियाच्या ठाई ही या ज्ञानाची आवडी नाही, तया जियाले पण म्हणो काही. वरी मरण सांग तो जिवंत राहण्यापेक्षा, हे ज्ञान जर त्याने आत्मसात जर केलं नाही तर माऊलींचं असं मत आहे की तो जिवंत राहण्यापेक्षा मेलेलाच बरा. माझी हे भक्ती विण. मग श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला आणि संपूर्ण जनता जनार्दनाला उपदेश करताय, सल्ला देताय, सावधानतेचा इशारा करताय. माझी ये भक्ती विण जळो तयाचे झियाले पण, अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. मग माझ्यावरती हा पृथ्वी दगडांचा भार आधीच माझ्यावरती आहे, मग तुझं भार उगीच कशाला, असं कोणाचं मत आहे. श्रीकृष्ण भगवंताचं मत आहे. म्हणून प्रत्येक जीवाने बघा, आता ही सुवर्ण संधी आलेली आहे, आता सुद्धा तुम्ही करू शकता. फक्त चांगला विचार तुम्हाला करावा लागेल. तुम्ही ओरिजिनल भक्त आहात. आता शेवटी जाता धन्य हरी भक्त, तुम्ही भक्तच आहात. फक्त भक्त होण्याकरता ऐसी आता पदर धरा, ऐसी आता पदर धरा, जेने देव येईल घरा, जेने देव येईल घरा, ऐसे पदराचे धनी, ऐसे पदराचे धनी, साधू संत ऋषी मुनी. आजही आपल्या गावामध्ये संत आहेत, फक्त आपल्या अंतःकरणावरती अनंत जन्माचं आवरण आल्यामुळे आपल्याला त्यांची ओळख होत नाही. संत बीज पलटे नाही, जुग गए अनंत, हर एक युग में अवतार धरे, फिर भी संतों के संत. आपली ये जर कुंठित करायची असेल तर तुम्ही ओरिजिनल हरिभक्त आहात. आणि हे ओरिजिनल हरिभक्त आहात तर त्याचं महत्व कोण सांगताय, तुकाराम महाराज सांगताय. तुमचं महत्व. धन्य हरिभक्त जन्मले जावंशी, धन्य हरिभक्त जन्मले जावंशी. तुम्हाला हा नरदेह कशा करता मिळालेला आहे. तुमच्या पाठीमाग कोणाचं तरी मदार आहे. अनंत पिढ्यानं पिढ्या तुमच्यावरती डिपेंड आहेत, अवलंबून आहेत. तुम्ही एकदा स्वतः जर तरले, आता अनंत पिढ्या तरतील. तुम्ही जर स्वतः जर नाही तरले तर अनंत पिढ्यांचा तुम्हाला आशीर्वाद कसा मिळेल. अनंत पिढ्यांचा आशीर्वाद घेण्याकरता तुम्हाला संताविना प्राप्ती नाही. ऐसे वेद संतांची शरणागती पत्करावी लागेल. धन्य हरिभक्त जन्मले जावंशी, धन्य हरिभक्त जन्मले जावंशी. सकळ कुळासी तारावया. एवढंच सामर्थ्य दिलंय. वाद लावून टाकाल रे बाबांनो तुम्ही. सकळ कुळासी तारावया, पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज, पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज. ऐसा हरिभक्त व्हावा कोणी, ऐसा हरिभक्त व्हावा कोणी. पाहता ती वाट
स्वर्गीचे पूर्वज ते काय वाट पाहतात तर ते नरक यातना भोगतायत तिकडे. यम त्यांना रोजच्या रोज दंडित करीत आहे. म्हणून ते नरक यातना चुकाव्या, यमाच्या दंडपाशातून मुक्तता व्हावी म्हणून ते अपेक्षा करतायत तुमची. यमाचे यमदंड तुम्ही जर हरिभक्त जर झालात तर आम्ही या यमपाशातून मुक्त होऊ, नरक यातनेतून मुक्त होऊ. यमाचे यमदंड सुखतील नरक, यमाचे यमदंड सुखतील नरक. वंशीयता एक हरिभक्त, वंशीयता एक हरिभक्त. पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज, पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज. तुम्ही जर हरिभक्त जर झालात म्हणजे देवाला जे आवडते ते जर तुम्ही केलं, आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा आणि हृदयी कळवळा. वैष्णवांचा असं जर झालं तर त्याची महती तुकाराम महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतायत. तू का म्हणे पित्र आशीर्वाद देती. हरिभक्त झालात तर, नाही तर नरकाला तुम्ही नरकाला आणि त्याला आणखी नरकाला घालला. तू का म्हणे पित्र आशीर्वाद देती, तू का म्हणे पित्र आशीर्वाद देती. कल्याण इच्छिती त्याचे सदा, कल्पच्या कल्प गेली तरी सुद्धा कल्याण इच्छिती त्याचे सदा. पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज, पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज. तुमच्या सेवेकरता निवडलेली ओवी तैसे येणीची शरीरे. फार उत्तम देह मिळालेला आहे, वाया घालवू नका. यमाच्या तावडीत जाण्याआधी काय यमाचा पाहुणा, त्याच्या आधी काय हरी विना जन्म. नरकाची पायी जाणार, नरकाची वाटेला जाण्याआधी हरी विना जन्म नरकाची पायी जाणार. यमाचा पाहुणा तुझ्या जवळ देव आहे, त्यालाच आपलासा कर बाबा. तिचं इकडे तिकडे भटकायची गरज नाहीये, वेळ नाहीये माझ्याकडे. तर तुमच्या सेवेकरता निवडलेली ओवी ज्ञानेश्वरी अध्याय 12 आणि 12व्या अध्यायामधील 136वी ओवी. तैसे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरा पडे. न्यून्यते पुरते अधिकते सरते, करुणी दे यावे तुमते विनवित असे. करविली तैसी केली कटकट, वाकडी का नीट देव जाणे. येथ एकच लीला तरले, जे सर्व भावे मज बदले. कया अळीला तडी सरले माया जाळ. आता हे आमचे गणूदादा आहेत. आज त्यांचा परतीचा प्रवास आहे आणि परतीच्या प्रवासाला जर शेजारी पाजारी म्हणा, आपले भाऊ म्हणा किंवा वहिन्या म्हणा, या आपली भार्या म्हणा, मुलं म्हणा, पुतणे म्हणा, या कुटुंबातील कोणी सदस्य म्हणा, कोणी नातेवाईक म्हणा, एखाद वेळेस कधी तुम्हाला अनादराने बोललं गेलं असेल तर ते म्हणतात की जाता जाता मला क्षमा करा आणि तुम्ही सर्वांच्या, कारण माझा आता परलोकाची यात्रा आज सुरू होते, तेव्हा तुम्ही माझ्यावरती कृपेचा वर्षाव करा, जेणेकरून माझी वाट जी आहे ती सुजलाम आणि सुफलाम होईल. त्याला पुरावा कोण देतायत तर तुकाराम महाराज पुरावा देतात. आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी, आम्ही जातो तुम्ही
कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी, सकळा सांगावी विनंती माझी. वाढ वेळ झाला ओवा पांडुरंग, वाढ वेळ झाला ओवा पांडुरंग, वाढ वेळ झाला ओवा पांडुरंग, वाढ वेळ झाला ओवा पांडुरंग. वैकुंठाची रंग बोलावी तो, वैकुंठाची रंग बोलावी तो, वैकुंठाची रंग बोलावी तो, वैकुंठाची रंग बोलावी तो. वाढ वेळ झाला ओवा पांडुरंग, वाढ वेळ झाला ओवा पांडुरंग, वाढ वेळ झाला ओवा पांडुरंग, वाढ वेळ झाला ओवा पांडुरंग. सामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेले नाहीये, महान कुटुंबामध्ये जन्माला आलेले आहेत. तुकाराम महाराज पुरावा देत आहे, पवित्र ते कुळ पावन तो देश, जे ते हरीचे दास प्रत्येक वेळेला एकादशीला यायचे. म्हणून एवढं महान कार्य इथं घडतंय, असं कुठेही घडत नाहीये. आणि ओरिजिनल वैष्णवांचं तुम्हाला कळणार नाही, ओरिजिनल वैष्णव कोण आहे आणि कोण काय, सामान्य माणूस कोण आहे. कोणता पुरावा दिला? पवित्र ते कुळ पावन तो देश, जे ते हरीचे दास जन्म घेती. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, आणि त्यांचे पावन तिन्ही लोक. एवढं सामर्थ्य या कुळाचं आहे. पण तुम्ही ही गोष्ट आत्मसात कराल तेव्हा तुम्हाला ही गोष्ट कळेल. तेव्हा पुन्हा तुम्हा सर्व सज्जनांच्या संत जनांच्या चरणावर नतमस्तक होऊन या कुटुंबाच्या सर्व सदस्यांना लहानापासून थोरांपर्यंत त्यांच्या उद्योगधंद्यामध्ये भरभराट व्हावी, विकास व्हावा, उन्नती व्हावी आणि त्यांना दीर्घायुष्य प्राप्त व्हावं आणि ही सुबुद्धी त्यांना प्राप्त व्हावी की जेणेकरता हा नरदेह तुम्हाला जो मिळालेला आहे त्याचं सोनं कसं होईल, त्याचं सार्थक कसं होईल. जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. कृत कृत्य झालो इच्छा केली ते पावलो, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. तुका म्हणे काळ आता करू ना शके बळ, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. काय चुकून तर जाणारच नाही. संतवाणी चुकून कधीच बोलत नाही, अचूक बोलत असतात. तेव्हा पुन्हा तुम्हा संत सज्जनांच्या, देववृंदांच्या आणि भक्तगणांच्या चरणावर नतमस्तक होऊन माझ्या भाग्यात आलेले श्रीपाद स्वामी, रामदास स्वामी, नारायण स्वामी, रोहिदास स्वामी, नाना स्वामी आणि तुम्ही सर्व संतजन यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन सेवेला पूर्णविराम देत आहे. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आरती झाली का?